नमस्कार, मी रवींद्र वाणे, शिल्पनिर्देशक कातारी म्हणजे टर्नर। आज आपण जे अभ्यास करणार आहे ते साइन बार विषयी आपण आज माहिती घेऊ। साइन बार म्हणजे नेमका कसा दिसतो बघा, या पद्धतीने साइन बार दिसतो। याच्यामध्ये साइन बारचा जो उपयोग आहे महत्त्वाचा म्हणजे अँगल सेट करण्यासाठी आपण साइन बारचा उपयोग करतो, अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण साइन बारचा उपयोग करतो। आता साइन बारचं कन्स्ट्रक्शन आपण जर बघितलं तर याला दोन रोलर असतात आणि वरच्या साईडने एक सपाट पृष्ठभाग असतो। हा जस्ट आपल्याला एखाद्या फोर व्हीलर सारखा दिसणारा साइन बार आहे। तर या ठिकाणी याचं जे मटेरियल आहे ते स्टॅबिलाइज क्रोमियम अलॉय स्टील, आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर साइन बारला हे होल दिलेले असतात। आता हे होल का दिलेले असतात तर याच्या मागे की त्याचं वजन कमी करण्यासाठी, आणि दुसरं की तो एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या मशीनवरती किंवा एखाद्या फेस प्लेटवरती किंवा अँगल प्लेटवरती क्लॅम्प करताना आपण या होलचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो। आता या ठिकाणी जर आपण मार्केटमध्ये गेलो आणि साइन बार जर घ्यायचा असेल तर आपल्याला स्पेसिफिकेशन द्यावं लागेल। तर साइन बारचं स्पेसिफिकेशन देत असताना आपल्याला या दोन रोलरमधलं अंतराचं स्पेसिफिकेशन द्यावं लागतं। या ठिकाणी जर आपण जनरली जर बघितलं तर 100 mm, 200 mm, 250 mm, 500 mm या साईजमध्ये हे साइन बार आपल्याला अवेलेबल होतात। आता साइन बार नेमकं लावायचं कसं हा महत्त्वाचा विषय। तर या ठिकाणी साइन बार लावताना एका बाजूला जो रोलर दिलेला आहे तो रोलर डेटम सरफेसवर ठेवायचा म्हणजे पृष्ठभागावर ठेवायचा, आणि दुसरा जो रोलर आहे तो ठेवायचा स्लिप गेजवर। मग या स्लिप गेजवरती ठेवताना आपल्याला हाईट कॅल्क्युलेट करावं लागेल। मग हाईट किती कॅल्क्युलेट करायची, कशा पद्धतीनं करायची, तर जो जॉबला आपल्याला मशीनिंग करायचं आहे, ज्या अँग्युलर जॉबला आपल्याला मशीनिंग करायचं आहे त्याचा पृष्ठभाग हा साइन बारच्या पृष्ठभागावरती रेस्ट करायचा, आणि त्याच्या वरच्या बाजूनं डायल टेस्टिंग इंडिकेटर लावायचं। आता डायल टेस्टिंग इंडिकेटर का लावायचं तर आपल्याला हा सरफेस प्लेन येण्यासाठी, हा सरफेस पॅरलल येण्यासाठी आपण याचा उपयोग करतो। मग हा उपयोग करत असताना याचा जो काय प्लंजर आहे DTIचा हा एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत घेऊन जायचा, परंतु त्यामध्ये रीडिंग ही 0 आली पाहिजे, तरच आपला सरफेस हा पॅरलल आहे हा असा इंडिकेट होईल आपल्याला। आता या पद्धतीनं आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला साइन बारमध्ये काही कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता पडते। मग एखाद्या वेळेस आपल्याला साइन बारमध्ये अँगल दिला जाईल, त्याच्यानंतर साइन बारची साईज दिली जाईल, परंतु हाईट दिली जाणार नाही, तर हाईट कॅल्क्युलेट करावं लागेल। एखाद्या वेळेस आपल्याला हाईट दिली जाईल, अँगल दिला जाईल, तर साइन बारची लेंथ कॅल्क्युलेट करावं लागेल। या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं। आता या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणमितीयाचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये आपण साइन, कॉस, टॅन, कॉट या प्रकारच्या फॉर्म्युलाचा आपण या ठिकाणी उपयोग करून हा अँगल आपण कॅल्क्युलेट करू शकतो। तर या ठिकाणी जर आपण फॉर्म्युला जर बघितला तर या ठिकाणी स्लिप गेजची हाईट आपल्याला नोन आहे आणि साइन बारची लेंथ नोन आहे। जर आपल्याला या ठिकाणी अँगल जर काढायचा जर झाला तर साइन थीटाचा फॉर्म्युला आहे कोणासमोरील बाजू भागिला कर्ण, बरोबर। कोणासमोरील बाजू भागिला म्हणजे ए, या ठिकाणी कोणासमोरील बाजू म्हणजे हा ए दिलेला आहे, बरोबर आहे या ठिकाणी, आणि त्यानंतर कर्ण हा सी दिलेला आहे, बरोबर आहे। कर्ण म्हणजे या रोलरचं सेंटर ते त्या दुसऱ्या रोलरचं सेंटर यामधलं जे अंतर आहे याला आपण काय म्हणतो तर सी म्हणतो, बरोबर। तर या पद्धतीनं हा फॉर्म्युला तयार केला। आता आपल्याला प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने येऊ शकतो ते थोडंसं एक आपण बघू। तर कॅल्क्युलेशनमध्ये सपोज दॅट लेंथ जी आहे ती 125 mm दिलेली आहे, त्याच्यानंतर जो अँगल दिलेला आहे म्हणजे हा अँगल दिलेला आपल्याला 27 डिग्री 32 मिनिट एवढा आपल्याला अँगल दिलेला आहे। तर हा जो अँगल आहे हा अँगलच्या मदतीनं आपण साइन थीटाच्या जागी हा अँगल लिहू आपण एच म्हणजे आपल्याला दिलेला नाही आहे, हा आपल्याला ॲक्च्युली काढायचा आहे, आणि त्यानंतर साइन बारची जी काय लेंथ आहे ती आपल्याला 125 mm दिलेली आहे। तर या पद्धतीनं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला त्याची जी काय हाईट आहे तिथं आपल्याला भेटेल 57.78 mm या पद्धतीनं। या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला लॉग टेबलचा सुद्धा उपयोग पडू शकतो की ज्यामध्ये आपल्याला नॅचरल साइन थीटा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतो। तर या पद्धतीनं आज आपण साइन बारविषयी माहिती बघितली। धन्यवाद।